लातूरच्या औसा तालुक्यातल्या लांबजना परिसरात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः ज्वारी पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेली ज्वारी आडवी पडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। काही शेतकऱ्यांनी ज्वारी कापून ठेवली होती, मात्र ती भिजल्यामुळे आता काळी पडू लागली आहे। या नुकसानाची अद्याप प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। कालच्या पावसात सगळी भिजून येतात आणि या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। टाकली होती पूर्ण इकडे। गेल्या 2 दिवसापासून लातूरच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस पडलेला आहे। त्यासोबतच पाहायला गेलं तर रात्रभर पाऊस झाला आणि त्यासोबत वाऱ्याचा मारा सुद्धा होता। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले। लांबजना येथील आपण शेतामध्ये उभे आहोत। आपण पाहू शकताय की या ठिकाणची जी ज्वारी आहे काढणीला आली होती ते पूर्णपणे आता आडवी पडलेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारा। पावसाची सुरुवात झाली, पाऊस थोडं थोडं होत असं फास्ट पाऊस चालू झाला की वादळी वारा बिन पाऊस बी समोरचं माणूस नाही ह्या कंडिशन मध्ये पाऊस चालू होतं। कमीत कमी अर्धा तास तर मुसळधार होतं। याच्यात काय पूर्ण ज्वारीची नुकसान झालेली आहे, आंब्याचे झाडाची नुकसान झालेली आहे। आंबे गळले वाऱ्यात, वादळी वाऱ्यात आंब्याची झाडं ही ज्वारी सगळी नुकसान झाली। मला सांगा या भागात काय काय नुकसान झाले आणि किती नुकसान असले? या भागात बघा, आता हिच्या भागात ज्वारी, हरभरा आणि गहू आणि फळबाग का समजा पपई, आंबा ही पूर्ण जी आता द्राक्ष बागायतदारची बी असतील द्राक्ष बी नुकसान झालेलं आहे। म्हणजे चांगलीच नुकसान झालेली आहे शेतकऱ्याची। वारं जास्त पडल्यानं नुकसान जास्त झालेलं आहे। आता काय अपेक्षा प्रशासनाकडनं? कोण अधिकारी वगैरे कृषीचे आले होते का? अजून तर कोण प्रशासनाकडून कोणीच यायला नाही। कृषी विभाग किंवा महसूलचे कर्मचारी पंचनाम्यासाठी आले नाहीत। त्यामुळं या ठिकाणचे जे आमदार आहेत आणि पालकमंत्री आहेत त्यांनी इकडे लक्ष द्यावं अशी या शेतकऱ्याची मागणी आहे। वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर। गोंदिया जिल्ह्यातल्या शिवाजी गहाणे या शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत इतर भाजीपाला लागवड करून वर्षाला लाखोंचा नफा कमावलाय। कमी पाणी लागणारं पीक घेतलं तर नक्कीच शेतकरी आर्थिक प्रगती साधू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलंय। या भाजीपाल्यामध्ये सुद्धा चांगला उत्पादन काढून आपला उदरनिर्वाह चांगला करता येऊ शकतोय। त्यामुळे आम्ही नेहमीच 12 महिने भाजीपाला हे पीक घेत असतो। त्याचबरोबर टरबूजचा सुद्धा पीक आम्ही घेत असतो। या वर्षीला माझ्याकडे 10 एकराला टरबूज होता, 10 एकर मका, 1 एकरभर चवडी आता आहे सध्या, 1.5 एकरला काकडी आहे, गोबी आहे। अशा प्रकारे विविध पिके आम्ही घेत असतो आणि यातून आम्हाला चांगल्या प्रकारे नफा सुद्धा मिळत असतो बाकी शेतकऱ्यांच्या तुलनेत। त्याचबरोबर या ठिकाणी आमची रोपवाटिका सुद्धा आहे। ठीक।